सो इथे आपली एकदम परफेक्ट बटाटा चटणी तयार झालेली आहे. कुठल्याही मसाल्याचा यूज न करताना एकदम स्वादिष्ट इथे आपली बटाटा चटणी तयार झालेली आहे. तुम्हालाही बटाटा चटणी रेसिपी शिकायची असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि अजून कविताच किचन मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब. नमस्कार मंडळी, कविताच किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एकदम मस्त चटपटीत अशी बटाटा चटणी बनवणार आहोत. त्यासाठी साहित्य बघूया. इथे मी 3 बटाटे उकळून घेतलेले आहे. त्यासोबतच बटाटा चटणी बनवण्याकरता इथे मी एक छोटा कट केलेला टोमॅटो, एक कांदा, त्यासोबतच 3 ते 4 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि भरपूर सारी कोथिंबीर इथे कट करून घेतलेली आहे. सर्वात आधी मी बटाटे शिजवून घेतलेले आहे. आता हाताच्या साहाय्याने बटाटे छान बारीक करून घेऊया, मॅश करून घेऊया. फ्रेंड्स, बटाटा चटणी बनवत असताना बटाटे उकळल्यानंतर ते छान थंड करून घ्या. त्यामुळे बटाटा चटणी आपली छान बटाटा चटणी बनवत असताना गरम आलू बारीक करून जर बटाटा चटणी बनवली तर त्यामध्ये मॉइश्चरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे बटाटे छान थंड करूनच बटाट्याची चटणी बनवा. अशा प्रकारे आपल्याला बटाटे छान हाताच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचे आहे. बटाटा चटणी बनवण्याकरता गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे. त्यामध्ये थोडं तेल घालूया. तेल गरम होताच सर्वात आधी मी इथे हिरवी मिरची टाकलेली आहे. मिरची थोडी शिजली की त्यामध्ये लगेच आपण कांदा घालूया. कांदा छान लालसर होतपर्यंत आपल्याला तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे. ही रेसिपी तर बघितलं तर खूप सोपी आहे, पण सोपी जरी असली तरी बटाटा चटणी सर्वांना परफेक्ट जमत नाही. त्याकरता परफेक्ट बटाटा चटणी कशी बनवायची ते मी आज तुम्हाला सांगत आहे. ही बटाटा चटणी आपण ब्रेड समोसा, आलू बोंडा, चाट याकरता अशाच प्रकारे आपल्याला बटाटा चटणी हवी असते. ती परफेक्ट बटाटा चटणी आज आपण कविताच किचन मराठीमध्ये बघत आहोत. फ्रेंड्स, अजून तुम्ही माझ्या कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा. अशा प्रकारे कांदा इथे छान लालसर झालेला आहे. बटाटा चटणीला छान स्वाद आणण्याकरता आपण लसूण आणि जिऱ्याची पेस्ट बनवलेली आहे. ती 1 चमच पेस्ट यामध्ये घालूया. लसूण जिऱ्याची पेस्ट आपल्याला 2 मिनिट छान तेलामध्ये शिजवून घ्यायची आहे. आता यामध्ये मी कांद्याची पात घालत आहे. सीझननुसार जर कांद्याची पात मिळाली तर नक्की तुम्ही बटाटा चटणीमध्ये ती घाला. बटाटा चटणी आणखीनच टेस्टी बनते. यामध्ये कढीपत्तासुद्धा टाकलेला आहे. कढीपत्त्यामुळे बटाटा चटणीला खूप छान टेस्ट येते. चवीनुसार बटाटा चटणीमध्ये धनिया पावडर, थोडी हळद, थोडं लाल मिर्च पावडर घालूया आणि सोबतच कट केलेला टमाटरसुद्धा घालूया. टमाटर घातल्यानंतर छान चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण एकजीव करून घेऊया. 2 ते 3 मिनिट टमाटर छान मसाल्यामध्ये शिजवून घेऊया. त्यानंतर उकळलेले सर्व बटाटे या मसाल्यामध्ये टाकून घेऊया. बटाटे जर जुने असेल तर चटणी ही छान ड्राय आणि सॉफ्ट बनते आणि जर नवीन बटाटे असेल तर थोडी ओलसर आणि गिली चटणी बनत असते. त्यामुळे बटाटे चटणीकरता घेत असताना ते नेहमी जुने असेल किंवा 1-2 महिन्याच्या आधीचे असेल असेच बटाटे तुम्ही चटणी करण्याकरता निवडा. चवीनुसार मीठ टाकूया. चमच्याच्या साहाय्याने बटाटा चटणी छान मिक्स करून घेऊया. बटाटे जर उकडून असेल तर बटाटा चटणी बनवायला हार्डली फक्त 10 मिनिट लागतात आणि अशा प्रकारे छान चटपटीत अशी बटाटा चटणी आपली तयार होते. आता बटाटा चटणी 2 मिनिट छान झाकण ठेवून शिजून घेऊया.
इथे 2 मिनिट झालेले आहे. बटाटा चटणी छान शिजलेली आहे. छान एकजीवसुद्धा झालेली आहे. अशी जर बटाटा चटणी आपल्याला समोस्यामध्ये स्टफिंग करायला किंवा आलूबोंड्यामध्ये स्टफिंग करायला हवी असेल तर ही परफेक्ट बटाटा चटणी आहे. त्यामध्ये फक्त तुम्ही कांद्याचा यूज न करता सेम अशाच प्रकारे बटाटा चटणी तयार करू शकता. प्रवासामध्ये टिफिनवरती नेण्याकरता बटाटा चटणी ही परफेक्ट आहे. खायलाही एकदम चविष्ट, भारी आणि छान लागते. इथे आपली परफेक्ट बटाटा चटणी शिजलेली आहे. आता यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालूया. इथे कोथिंबीर छान घातलेली आहे. आता सर्व चटणी छान चमच्याने मिक्स करून घेऊया. कोथिंबीर घातल्यामुळे चटणीची जी टेस्ट आहे आणि जो सुगंध आहे तो खूप भारी येत असतो. त्यामुळे भरपूर सारी कोथिंबीर चटणी बनवत असताना जरूर घाला. छोट्या मुलांच्या टिफिनमध्ये देण्याकरता एकदम कमी वेळामध्ये झटकेपट तयार होणारी बटाटा चटणी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. आणि अजून कविताज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा.